सिमेंट मिक्सर वाहन पलटी होऊन अपघात, 1 ठार 6 जखमी। रस्त्यावर चालकाचा ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारामध्ये पलटी झाला। मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून सम्राटनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती चालकाचा ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला। या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली। नासिर शेख याचं वय 14 वर्ष असून तो अपघातामध्ये मृत पावला आहे। विशाल सोनावणे, आशिक इनामदार, प्रभाकर सडियान, अब्दुल वफा, फारिद शेख, आशा दादवड अशी जखमींची नावं आहेत। मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून एक सिमेंट मिक्सर वाहतूक करत होता। हे वाहन बाह्यवळण मार्गावरून सम्राटनगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारामध्ये पलटी होऊन अपघात झाला। यामध्ये एकूण 7 स्थानिक रहिवासी जखमी झालेत। त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यापैकी नासिरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशामक दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, रेस्क्यू वाहन, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते। जे काय लोक सांगतात त्याच्यावरनं 6 जण आहेत असं म्हणतात, पण मी नक्की काही हे अहवाल आलेला नाही किती अपघातात किती जखमी झाले अजून त्याचं आलेलं नाही। त्या अपघाताची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 10 वेळा सांगून की बाबा इथे सेफ्टी काहीतरी ठेवा, गाड्यांना रोखण्यासाठी काही तरतूद करा, त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही। आणि यांनी पण आणि नगरसेविकेंनी पण म्हणजे या दोघींनी मिळून कंप्लेंट केली, त्यांना जागेवर दाखवलं। तर इथे एक स्पीड ब्रेकर असायला हवा होता, सेफ्टी बॅरिकेडिंग करायला पाहिजे होतं, सेफ्टी वॉल हवी होती, काहीतरी जेणेकरून घसरणारा माणूस थांबेल, एक घसरणारं वाहन थांबेल। तुम्ही त्या ब्रिजला पण ॲक्सिडेंट झाला, तिथेही घसरणाऱ्याला थांबवणं कोण नव्हतं, तिथेही बघा घसरणाऱ्याला थांबवणारं कोणीच नाही आहे। थांबवणारं म्हणजे जे काहीतरी ऑब्स्टिकल निर्माण झालं पाहिजे, ते ऑब्स्टिकलच नाही आहे। तर मी पोलिसांशी बोलेन, पोलिसांनाशी बोलून मग पुढची कारवाई निश्चित करू। ये रोड जो है उसे सबसे पहले बंद करा देना चाहिए। एक्चुअली यहाँ पे जब गाड़ी जा रही थी, बच्चे वहाँ पे बैठे हुए थे, उसे मना किया गया कि यहाँ से गाड़ी मत ले जा, फिर भी उसने लोडिंग गाड़ी यहाँ से लेके गया। और ये रोड हमको अभी फ़िलहाल यहाँ से बंद कराना है। और प्रशासन पुलिस यहाँ पे कुछ नहीं है। इससे 2 बार हादसा हो चुका है, इससे पहले भी एक बार हादसा हुआ, एक बच्चा मरा है। बस हमेशा यही बोला जाता है कि हमने उनको ये डाला था, अर्जी डाला था, फलाना डाला था, ये अभी हादसा होगा, इसका जवाबदार कौन? किसी की औलाद गई है, उसका एक बेटा था, तो उसका क्या जवाब है? उसका सहारा कौन है? इसका जवाब कौन देगा? आज बोलते हैं ऐसा आड़ा बैरिकेड मारेंगे, कल वापस हादसा होएगा, उसका जवाबदार कौन है? हमको ये जवाब चाहिए। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंटचे पुन्हा दणक्यात उद्घाटन. ठाणे शहरातील कॅशर मिल परिसरामध्ये न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंटचे पुन्हा एकदा दणक्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. साधारणतः गेल्या 15 दिवसांपूर्वी या रेस्टॉरंटला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये हॉटेलचे बरेच नुकसान झाले होते. या दुर्घटनेतून सावरून 3 भावांनी मिळून सुरू केलेल्या हॉटेलचे अवघ्या 15 दिवसातच पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक व नयनरम्य असे इंटिरियर तसेच ग्राहकांसाठी बसण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये उत्तम पद्धतीचे दिल्ली स्थित झायका हॉटेलची मांसाहारी चव ठाणेकरांना इथे चाखण्याची संधी मिळणार आहे. चिकनचे विविध प्रकार तसेच सर्वोत्तम शाकाहारी जेवणसुद्धा इथं मिळणार आहे. या हॉटेलमधील पदार्थाची चव तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. तेव्हा ठाणेकर नागरिकांनी एकदा तरी न्यू दिल्ली झायका या रेस्टॉरंटला भेट द्यावी, असं न्यू दिल्ली झायका हॉटेलचे मालक कादिर कुरेशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या हॉटेलचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगरसेवक नजीम मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी यावेळी कादिर कुरेशी, रिहान कुरेशी, सगीर कुरेशी, समीर शेख, रिझवान मुल्ला व इतर मान्यवर उपस्थित होते. लाइट वाला किधर है? हाँ जी भाई, ऑल द बेस्ट भाई, ऑल द बेस्ट। शांत उभा रहा. रजिस्टर कर लिया। हाँ या आइए बिस्मिल्लाह। इधर वो लेके आओ बुके। एक मिनट. आइसक्रीम और कॉकटेल काउंटर। भाई इकडे पक्का कैसे लाया? अंदर का नहीं कुछ हुआ था ना? तो लास्ट टाइम देखा था वैसा ही है। यहाँ टेबल नहीं है, उधर नहीं दे रहे कुछ दस्तर स्टेज ऐसे येत राहतात. डिस्काउंट देतो का नाही? आलो नाही अजून. चांगला जेवण आहे. आम्ही फर्स्ट ओपनिंगला आलो. तुम्ही ये दस्तर काम कैसा जमीन ये बाळा तो मागे येतो. पर्सनल कैबिनेट पढ़ने के हिसाब से बैठ सकते हैं आराम से. हाँ कबीर भाई, बैठो. ये आए आराम से बैठे खाए. कितना सीटिंग है ये? 8 लोग आराम से राउंड प्लेटर क्या एक शॉट सेम ऑर्डर कभी करवाइएगा एक मिनट. 400. खूप आनंदाची बाब आहे. आज प्रथमतः एक दुर्घटना घडल्यानंतर कुरेशी ब्रादर्स मार्फत जे ठाण्यातलं उत्तम जेवणाचं स्थान म्हणजे न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंट आपलं केसल मिल स्थित, त्यांचे 3 शाखा आहेत. कळवाला आहे, मला वाटतं माझ्याच हस्ते उद्घाटन झालं आहे. राबोडीतले जी प्रथम होती. आनंदाची बाब आहे. 3 तरुण बंधू आहेत. एकमेकांच्या सहकार्याने दिल्ली मधला जामे मस्जिद इथला जो टेस्ट आहे तो ठाण्यात त्यांनी आणलेला आहे आणि स्वादिष्ट चांगला जेवण आहे. आणि मटन मध्ये त्यांचे व्हेरायटीज चांगले आहेत, चिकन मध्ये व्हेरायटीज चांगले आहेत. म्हणजे जे दिल्ली जामा मस्जिदला जाऊन जो एक मोगलाई टेस्ट असतो वेगळा,
त्याच्यात एक अवधी फूड आणि दिल्लीचं जो जेवण असतं त्यांचा तो वेगळ्या पद्धतीचा राईस प्रिपेरेशन आणि हे सर्व खायला खूप आनंद होतो. माझा आवडती जागा आहे आणि आवडती पोरं आहेत. तिन्ही बंधूंना लहानपणापासून मी बघितलेल्या, खूप मेहनतीने परिश्रम करून वरती आलेले आहेत. मला त्यांना शुभेच्छा आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मी रेहानला हातगाडीवर वेगळ्या पद्धतीने राबवडीत व्यवसाय करताना बघितलं. एक दिवस आठवतं, एक हातगाडी त्याला लावायची होती त्यांच्या घराजवळ. तिथे त्यांनी दिल्ली स्वादिष्टचा जो चिकनची पद्धत आहे, जेवणाची मटनची पद्धत आहे, ते बनवण्याचा हातगाडीवर सुरुवात केलेला पोरगा आहे. कुराण हाफिज आहे, त्याला पूर्ण कुराण तोंडावर आहेत, पण तरी पण स्वतःचा देवधर्माचा आपले विधी पाळून स्वतःचा काय परिश्रम करून पुढे यायचंय. खूप अभिमान वाटतं की जेव्हा जिद्द असेल आणि मेहनत करायची असेल, नीती चांगली असेल तर देव कधी पण मदत करतो. दुर्घटना घडली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. देवाच्या कृपेने कोणाला जीवहानी झाली नाही, पण पूर्ण हॉटेल जळून गेली होती. 15 दिवसात त्याच्यापेक्षा चांगला, उत्तम आणि सुंदर अशी त्यांनी वास्तू परत उभी केली. म्हणून इनके लिए बहुत दुआ है आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अस्सलाम वालेकुम, मैं न्यू दिल्ली जायका फैमिली रेस्टोरेंट, जैसे अगर आपको पता होगा लास्ट टाइम 25 मई को हमने एक इंटरव्यू दिया था, जिसमें एक थोड़ा सा शॉर्ट सर्किट की वजह से हमारा पूरा रेस्टोरेंट जल के राख हो गया था. लेकिन हम तीनों भाइयों ने हिम्मत नहीं आ रही और उसके हिसाब से हमने पूरी ताकत के साथ में 15 दिन विदिन 15 डेज के अंदर अल्हम्दुलिल्लाह हमने पूरा का पूरा रेस्टोरेंट कम्प्लीटली दोबारा से बनाया है न्यू एम्बिशन के साथ में. आप देख सकते हैं अल्हम्दुलिल्लाह, आप फोटो भी देखेंगे. और मेरी थाना की जनता से, अवाम से एक बहुत दिल से गुजारिश है कि जैसे हमने हिम्मत करके हम तीनों भाई खड़े हैं, तो आपकी मोहब्बत और आपकी हमदर्दी की ज़रूरत है. इंशाल्लाह एक बार खिदमत का मौका दीजिए, न्यू दिल्ली जाएगा फैमिली रेस्टोरेंट थाने में आइए और टेस्ट और जायके का मज़ा लेके देखिए. मेरी गारंटी है कि थाना में इससे अच्छा कहीं पर भी आपको टेस्ट नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, नहीं मिलेगा. दूसरा एक इम्पोर्टेंट चीज़ है, पूरे थाना शहर में कहीं पर भी दस्तरखान का सिस्टम नहीं है. यहाँ हमने वो अभी स्टार्ट किया है. अब इंशाल्लाह आके देखिए, आपको बहुत मज़ा आएगा. और जैसा प्यार आप लोगों ने हमको बहुत पहले से देते आए हैं, काफ़ी 10 सालों से, 8 या 10 साल हो गए हम लोग लगभग, जितनी मोहब्बत आप लोगों ने दी है, हम चाहते हैं उतनी मोहब्बत दुगनी और हमको आपसे मिले. इसलिए हम तीनों भाइयों की तरफ से गुजारिश है कि इंशाल्लाह पहुँचिए और हमको खिदमत का एक बार ज़रूर मौका दीजिए. स्पेशली हमारे साथ देखो, तंदूरी के अंदर बहुत सारी चीज़ें हैं. रान खफसा है, रान स्पेशल है. तंदूरी के अंदर वेज में वेराइटीज़ काफ़ी अच्छा हमारे पास में. और न्यू दिल्ली जाएगा स्पेशल है और अरारा मसाला है. बहुत सारी देखिए वेराइटीज़ तो बहुत सारी है, लेकिन जब तक आप यहाँ के विजिट नहीं करेंगे ना सर, तो आपको मैं कितना ही बोलूँगा ना, आपको समझ में नहीं आएगा. लेकिन एक बार यहाँ आइए और टेस्ट करके देखिए, हमारा वेज स्पेशल भी और नॉन वेज स्पेशल भी, कोई भी चीज़ आइटम आप टेस्ट करिए, आपको 100% इतना होगा कि यहाँ सेटिस्फाई होकर आप जाओगे यहाँ से इंशाल्लाह. और हमारी तो कोशिश पूरी ये रहेगी, कोई भी हमारा गेस्ट यहाँ आए ना, हम चाहते हैं कि वो हैप्पी होकर जाए हमारी तरफ से. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. निरंजन डावकरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये सावधगिरीचा सल्ला. लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले, पण आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावकरे यांचा विजय संकल्प मेळावा ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते. तर या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचे नरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. नरेटिव्ह पसरवण्यामध्ये काही NGOज देखील आघाडीवरती होते. काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या आहेत.
NGOच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसले आहेत. मोदी हटाव हेच त्यांचं लक्ष होते, असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दुसरीकडे 400 पारच्या आत्मविश्वासावरती कार्यकर्तेही निवांत राहिले. मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका, असं कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद, फार मोठी शक्ती खरं तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे, त्याचबरोबर शिवसेना आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे त्याला कुठेही गाफील व्हायचं नाहीये. कारण मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की 26 तारखेला पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे, कारण जूनचा तो शेवटचा आठवडा आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर मागच्या निवडणुकीतही आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस होता, म्हणजे सगळ्याकडेच पाऊस होता. सकाळी 6ला पाऊस सुरू झाला, रात्री 9ला पाऊस थांबला, पण या 2 जिल्ह्यांमध्ये जवळपास पूर परिस्थिती असतानाही आपलं मतदान आपण 100% करून घेतलं. त्याचं कारण होतं की आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं होतं. बघा मंडळी, इतक्या वेळ मी ओरडत होते तर या स्नेहमेळ्याच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने नरेशजी म्हस्के आणि हेमंत पवार यांना विनंती करते की आपण सन्माननीय फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं. निरंजनजी डावखरे म्हटल्यानंतर मगाशी अभिजितजी पानसरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वसंतराव डावखरेंचा वारसा आहे. वसंतराव डावखरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलेलं. गेल्या 12 वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडलेच, परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न पदवीधर. सेवा संघ रजिस्टरचे राजू कांबळे यांना तयार राहण्याची विनंती करते. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वतीने उमेदवार श्री निरंजनजी डावखरे यांना विनंती करते की कृपया शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं आपण स्वागत करावं. नामदार सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब. परंतु या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भामध्ये थोडीशी अधिक माहिती कार्यकर्ता म्हणून आणि आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये जी प्रमुख भूमिका आपल्याला नोंदवायची आहे, त्यामुळे या सर्व गोष्टीची आपल्याला सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पालघर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असणारा हा संपूर्ण विधान परिषदेचा असणारा मतदारसंघ. पूर्वी या मतदारसंघामध्ये जे मतदान नोंदवलं जायचं ते मतदान अत्यंत कमी आणि अल्प असं मतदान असायचं, परंतु हायकोर्टाच्या काही निर्णयामुळे प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदान नोंदवावं अशा पद्धतीचा एक आदेश झाल्यानंतर तेव्हापासून म्हणजे गेल्या निवडणुकीपासून या मतदारसंघामध्ये होणारी नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसते. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे. सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो. त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी मेहनत देखील केली होती, रजिस्ट्रेशन देखील केलं होतं. पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली, निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत आणि आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो आहोत. नुकतंच आपण लोकसभेमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलंय, म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे त्यांना तुम्ही थांबायला सांगावं, निरंजनला पाठिंबा द्यावा आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. गेल्या 2 टर्म मध्ये 12 वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने त्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार. विशेषतः या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे. या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं. जवळपास मला वाटतं का 39 मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये येतात. त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे, पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच, जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे. विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आजच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आपल्या निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची
आज बैठक आयोजित केली आहे. निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केलाय निरंजनला शिक्का मारण्याचा, त्यामुळे विजय आपला निश्चित आहे. काही लोकांनी पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेतली. महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे. मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन होता, संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता. आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे, त्यामुळे मागच्या वेळेस 80-85% मतं मिळाली. आता यावेळेस 100% मतं नक्की मिळतील. आणि विविध पदांसाठी ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया ही येत्या 19 जूनपासून सुरू होणार असून 119 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 7019 उमेदवारांचे अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झाले असून यामध्ये 1015 महिलांचे अर्ज आहेत, तर पुरुषांचे 6004 असे अर्ज प्राप्त झाले आहेत. 19 जूनपासून मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या संदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. तसेच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी यंदा पोलीस प्रशासनाने घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. 100 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटरप्रूफिंग करण्यात येणार आहे. जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तसेच उमेदवारांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीने त्या शंकांचं निरसन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या अनुषंगानं ही प्रेस कॉन्फरन्स आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत 119 पदांची ही पोलीस भरती आहे. त्यामध्ये 7019 उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. त्यामध्ये एकूण 1015 महिलांचे अर्ज प्राप्त आहेत. त्या अनुषंगानं ही भरती जी आहे ती 19 जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती 1 जुलैपर्यंत ही फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल. ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे TMC ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे, त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही ह्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी 100 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफिंग आम्ही त्याचं करत आहोत. त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत. त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवारांना कुठलीही अडचण होऊ नये. जर समजा कुठल्या मेडिकल फॅसिलिटीज असेल तर आपण ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी ठेवत आहोत आणि अशा प्रकारच्या सर्व सुविधा ज्या आहेत त्या उमेदवारांना आपण देत आहोत. त्याचबरोबर उमेदवारांनी जर समजा 2 वेगवेगळ्या पदांकरिता जर काही अर्ज केले असतील, वेगळ्या युनिटला सुद्धा केले असतील आणि त्यांची त्या ठिकाणी फिजिकल एक्झामिनेशन झाली असेल तर त्यांना पुन्हा आपण 4 दिवसानंतर आपण आपल्या ठिकाणची त्यांना तारीख देणार आहोत. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक त्रास कुठलाही होऊ नये अशा प्रकारचं आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत.